तर यावर राजकीय वर्तुळातून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत। बंगालमध्ये ममता बॅनर्जी या जिंकलेल्या आहेत, राजीनाम्याला नकार हा आंदोलनाचा भाग आहे आणि संजय राऊतांकडून ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेचं असं समर्थन करण्यात आलंय। इंडिया आघाडी ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी आहे असंही राऊत यांनी सांगितलंय। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवेन। ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे। त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही कारण मी विजयी झालेले आहे। मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। सरकार विरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे। हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं लागेल। कालपर्यंत त्या इंडिया आघाडीसोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे। देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या त्यांना फोन करून या लढाईमध्ये त्यांच्या आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतलेली आहे। राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्वच प्रमुख नेते ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत आहोत।